नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती. नवरा कोसळला, पत्नी उभी राहिली. अहमदनगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहुल आणि स्नेहा यांचं नुकतंच लग्न झालं होतं. दोघांच्याही डोळ्यात भविष्याची अनेक स्वप्न होती. राहुल एका खासगी कंपनीत काम करत होता, तर स्नेहा घर सांभाळत होती. लग्नाला अवघे 3 महिने झाले होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. राहुल रोज कामावरून परतल्यावर दोघं भविष्याच्या योजना आखायचे. छोटंसं घर, आईबाबांची सेवा आणि पुढे मुलांचं सुखी आयुष्य एवढीच त्यांची स्वप्न होती. पण नियतीने वेगळंच काही ठरवलं होतं. एके दिवशी राहुल कामावरून घरी येत असताना त्याच्या मोटरसायकलचा भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. गावभर बातमी पसरली. राहुलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी अनेक तास शस्त्रक्रिया केली. शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, जीव वाचला आहे, पण त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तो काही महिने चालू शकणार नाही. हे ऐकताच स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. नुकतंच लग्न झालेलं, भविष्याची स्वप्न रंगवलेली आणि अचानक हे संकट. राहुल घरी आला, पण त्याचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. नोकरीही गेली. घरात उत्पन्नाचं एकमेव साधन बंद झालं. काही नातेवाईक कुजबजू लागले. अगं, अजून वय आहे का तुझं? आयुष्यभर अशीच राहणार का? तुझं आयुष्य खराब होईल. स्नेहाने मात्र एकच उत्तर दिलं, लग्नात मी फक्त आनंदाची नाही, तर संकटातही साथ देण्याची शपथ घेतली आहे. दिवस कठीण आहे. घरात पैसे संपत चालले होते. स्नेहाने कोणाकडे हात पसरला नाही. तिने घरच्या घरी पापड, लोणची, मसाले बनवून विकायला सुरुवात केली. पहिले काही ग्राहक मिळाले. नंतर तिच्या चवीची चर्चा गावभर झाली. हळूहळू ऑर्डर वाढू लागल्या. सकाळी 4 वाजता उठून ती काम करायची. राहुलचं औषधी, स्वयंपाक आणि व्यवसाय सगळं ती एकटी सांभाळत होती. राहुलला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यामुळे तिला इतका त्रास होतोय. स्नेहा हसून म्हणायची, तू माझा नवरा आहेस, ओझं नाहीस. काही महिन्यांनी आणखी एक आनंदाची बातमी आली. स्नेहा आई होणार होती. राहुलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण त्याच वेळी चिंता वाढली. आता बाळाचं काय? स्नेहा म्हणाली, देव जेव्हा जबाबदारी देतो, तेव्हा ती निभवण्याची ताकदही देतो. 9 महिन्याची त्यांच्या घरी गोंडस मुलाचा जन्म झाला. घरात आनंद पसरला, पण संघर्ष अजून संपत नव्हता. एका बाजूला नवजात बाळ, दुसऱ्या बाजूला अंथरुणाला खिळलेला नवरा. स्नेहा दिवस रात्र झोप न घेता दोघांची सेवा करत होती. रात्री बाळ रडायचं, सकाळी राहुलचे औषधं, दुपारी ऑर्डर, संध्याकाळी ग्राहक, तरी तिच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती. ती एक दिवस राहुलने चोरून विचारलं. स्नेहा स्वयंपाकघरात उभी होती आणि डोळे पुसत होती. ती बाहेर आली तेव्हा पुन्हा चेहऱ्यावर हसू होतं. त्या दिवशी राहुलने मनाशी ठरवलं, मी पुन्हा उभं राहणार. त्याने डॉक्टरांनी सांगितलेले सर्व व्यायाम मनापासून सुरू केले. महिने गेले. हळूहळू तो काठीच्या आधाराने चालू लागला. एका वर्षानंतर त्याने पुन्हा छोट्या प्रमाणात ऑनलाईन काम सुरू केले. त्याच्या कमाईने घराला थोडा आधार मिळू लागला. दरम्यान स्नेहाचा छोटासा व्यवसाय मोठा झाला. आजूबाजूच्या गावातूनही ऑर्डर येऊ लागल्या. तिने गावातील काही महिलांनाही काम दिलं. त्यांच्या घरात पुन्हा आनंद पसरला. एक दिवस राहुलने त्याच्या मुलाला मांडीवर बसवलं आणि म्हणाला, बाळा, आयुष्यात पैसा महत्वाचा आहे, पण संकटात हात सोडत नाही तीच खरी माणसं असतात. स्नेहा हसली. मुलगा आईकडे पाहून म्हणाला, आई, तू सुपर हिरो आहेस का? स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, नाही बाळा, आई फक्त तिच्या कुटुंबासाठी जगत असते. काही वर्षांनी राहुल पूर्णपणे बरा झाला. त्याने पुन्हा नोकरी सुरू केली.
पण तो आजही प्रत्येक मुलाखतीत, प्रत्येक कार्यक्रमात एकच गोष्ट सांगतो. माझं आयुष्य डॉक्टरांनी वाचवलं, पण जगण्याचं कारण माझ्या पत्नीने दिलं. स्नेहाचं नाव गावभर आदराने घेतलं जाऊ लागलं. लोक म्हणायचे, घर मोठं पैशाने होत नाही, घर मोठं होतं प्रेमाने, विश्वासाने आणि एकमेकांच्या साथीने. त्या दोघांचा मुलगा मोठा झाला. एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विचारलं, तुझा हिरो कोण? मुलगा क्षणाचाही विचार न करता म्हणाला, माझे बाबा मला जगायला शिकवतात, पण माझी आई आम्हा दोघांना जगवते. संपूर्ण वर्ग टाळ्यांच्या गजरात दुमदुमला. राहुल आणि स्नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवशी त्यांना जाणवलं, संकट माणसाला तोडण्यासाठी नाही, तर त्यांच्याशी खरी ताकद दाखवण्यासाठी येतात. या कथेचा संदेश, खरे नाते हे सुखात नव्हे तर संकटात ओळखले जातात. विश्वास, साथ आणि प्रेम असेल तर कितीही मोठं संकट पार करता येतं. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.